कारण त्या दोघी पद्माकरच्या लग्नाच्या वेळी येऊन गेल्यात आपल्या घरी. अगं बाई, तुम्हाला सर्व माहीत होतं सगळं? आश्चर्य प्रकट करत त्या बोलल्या. त्यावर आप्पासाहेब उद्गारले, त्याचं काय आहे ना, आमची पारखी नजर आहे ना, ती कोणत्याही व्यक्तीला एकदा पाहिल्यानंतर त्याचे आंतरिक भाव ओळखते, मग ती व्यक्ती स्त्री असली तरीही. हो का? मग मला का नाही सांगितलं? योग्य वेळ आल्याखेरीज कोणत्याही गोष्टीचा गोप्यस्फोट करणं योग्य नाही, असं मी कोणाकडून तरी ऐकलं होतं. मग आता का सांगताय? आता ती योग्य वेळ आलीये. हो, हे मात्र खरं. मग मी जाऊन खुश खबर सांगू का त्यांना? नाही, इतक्यात नको. का? इंतजार की घडी जितनी लंबी हो जाए उतनी अच्छी है. काही नको सांगूस त्यांना, आप्पासाहेब उद्गारले. पण सांगितलं ना, फक्त तेवढंच ध्यानात ठेवायचं. हो, पण मला त्या दोघांनी पाठवलं होतं तुमचं अंतर्मन जाणून घेण्यासाठी. मग जाणून घेतलंस ना? हो, पण त्यांना काय सांगू? काही सांगू नकोस. त्या दोघांना स्वतः येऊ दे. बरं, जशी आपली मर्जी, असं म्हणून त्या निघून गेल्या. आपली आई आप्पासाहेबांच्या खोलीतून कधी बाहेर येते त्याचीच हे दोघे वाट बघत होते. त्या जशा आप्पासाहेबांच्या खोलीतून बाहेर पडल्या तसे ते दोघे त्यांच्याजवळ येऊन अधीरतेने विचारू लागले, आई, काय सांगितलं आप्पांनी? त्यांना सुद्धा त्या दोघांची थट्टा करण्याची लहर आली. त्या मुद्दामच म्हणाल्या, जमणार नाही असं म्हणाले ते. तसा दोघांचा चेहरा एकदम पडला. त्यांच्या तोंडून एकदम उद्गार निघाला, हा. तेव्हा त्या गंभीर होत म्हणाल्या, आणि तुम्हा दोघांना त्यांनी बोलवलंय, जा भेटून या त्यांना. असं म्हणताच त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दोघांची ती स्थिती पाहून पार्वतीबाईंना हसू येत होतं, पण त्या आपले हसू दाबून ठेवत म्हणाल्या, प्यार किया तो डरना क्या, जा भेटून या. असं बोलून त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. ते दोघे जड अंतःकरणाने आप्पासाहेबांच्या खोलीत प्रवेश करतात. तेव्हा आप्पासाहेब त्या दोघांना पाहून न पाहिल्यासारखे करतात आणि आपल्याच कामात मग्न राहतात. ते दोघे निमूटपणे त्यांच्या समोर येऊन उभे राहतात आणि एकमेकांना खुणवाखुणवी करतात की तू बोल. परंतु दोघांपैकी एक सुद्धा बोलण्याची हिंमत करत नव्हतं. आप्पासाहेबांनी सुद्धा ते पाहिलं, परंतु न पाहिल्यासारखे भासवत बोलले, का काही हवंय का तुम्हाला? तसं ते एकदम बावरून बोलले, तसं आप्पासाहेब पुन्हा त्रासून बोलले, अरे काही सांगायचंय का तुम्हा दोघांना? तसं ते चटकन नाही म्हणाले, पण लगेच स्वतःला सावरून एकदम बोलले, हो. मग बोला ना. नाही म्हणजे आम्हाला सांगायचं होतं की. तशी त्यांनी आपली मान उंचावून त्या दोघांकडे पाहत म्हणाले, अरे ब्रेक का घेतोय सारखा, बोल ना, काय बोलायचंय ते. अप्पा, तुम्ही बोलवलं होतं ना आम्हाला. मी कशाला बोलवीन तुम्हा लोकांना? पण आई तर म्हणाली. काय म्हणाली? तुम्ही बोलवलं तर म्हणून, बस इतकंच म्हणाली ती. हो. बरं, मग मला सांगा, तुम्ही दोघे मुंबईला कशासाठी गेला होतात? शिकायला. मग काय शिकून आलात? तसं ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. बहुधा काय बोलावं तर सुचलं नसावं, म्हणून ते एकमेकांना खुणेच विचारू लागले. आप्पासाहेबांना नेमकं काय विचारायचंय, पण न सुचल्याने ते गप्पच राहिले. तसे आप्पासाहेब बोलले, अरे तुम्ही काय शिकले ते तुम्हाला ठाऊक नाही, कमाल आहे. तसा दिगंबर बोलला, मी डॉक्टर झालो. आणि तू रे? मी वकील झालो. मग हे सांगायला एवढा वेळ का लागला? त्यावर ते दोघे काहीच बोलले नाहीत. पण त्यांच्या मनाला प्रश्न पडला की आप्पा आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ आईने आप्पांना काही सांगितलंच नाही की काय? असा विचार मनात सुरू असतानाच आप्पासाहेब बोलले, अजून काही सांगायचंय का? तसा दिगंबर बोलला, नाही म्हणजे मला काय म्हणायचंय. हो. त्यावर आप्पासाहेब बोलले, अरे काय चाललंय तुझं, कधी हो म्हणतोस तर कधी नाही म्हणतोस, नेमकं काय सांगायचंय तुला? तेव्हा कल्याण हिम्मत करून म्हणाला, आप्पा आम्ही प्रेम करतोय एका मुलीवर. दोघे पण एकाच मुलीवर? नाही म्हणजे वेगवेगळ्या मुलींवर. दिगंबरने चुकीच्या विधानाची दुरुस्ती केली. अरे मग असं सांग ना. आम्हाला वाटलं रागवाल तुम्ही. कल्याण उत्तरला, रागवलं तर आहेच मी तुमच्यावर. आप्पासाहेब मुद्दामच म्हणाले. दोघांच्याही मुखातून एकदम उद्गार निघाले.
प्रेम करण्याची हिंमत आहे तर ती सांगण्याची मला हिंमत असायला पाहिजे ना. हो आप्पा, चुकलं आमचं, दिगंबर बोलला. तुमचं काही चुकलं नाही, उलट तुमच्यासारखी आज्ञाधारक मुलं पाहून आज मी धन्य झालो. जा, तुमची पसंती तीच माझी पसंती, पण हा, त्या दोघींच्या आई वडिलांची पण संमती पाहिजे बरं का या लग्नाला, समजलं का? आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, ती ध्यानात ठेवा. तसं त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. दोघांनाही अंदाज बांधता येईना की आप्पासाहेब कशा संबंधात बोलत आहेत ते. त्या दोघांच्याही चेहऱ्याचं निरीक्षण करून ते पुढे म्हणाले, अगोदर मी त्या दोघींच्या आई वडिलांची व्यक्तिशः भेट घेईन आणि मगच फायनल होईल. काय म्हणतोय मी? त्या दोघांकडे पाहत ते बोलले. त्या दोघांनी फक्त आपापल्या माना डोलवल्या आणि तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर लवकरच आप्पासाहेबांनी त्या दोघींच्या आई वडिलांची व्यक्तिशः भेट घेतली. त्या दोघींचे आई वडील सुद्धा पुरोगामी विचारांचे होते. अर्थात त्यांनी लगेच होकार दिला. फक्त निलोफरच्या आई वडिलांच्या नातलगांचा थोडासा विरोध झाला, पण तो देखील लवकरच मावळला. त्यानंतर लवकरच बाळ उडवून देऊ असे शिक्कामोर्तबही झाले. त्यानंतर त्या दोघांचं लग्न मात्र मुंबईत करण्याचं निश्चित झालं, कारण वधू मंडळींची तशी इच्छा होती. शिवाय त्यांचे सर्व सगळे सोयरे मुंबईला राहत असल्याने लग्न मुंबईला करण्याचे शिक्कामोर्तब झाले आणि त्याप्रमाणे मुंबईलाच लग्न धूमधडाक्यात पार पडले आणि गावात सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आली. परंतु गाववाल्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. कोणी आलं नाही त्यांच्या सत्यनारायणाच्या पूजेला, परंतु दलित वस्तीने मात्र त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे सत्यनारायणाची पूजा आणि स्वागत समारंभ व्यवस्थितपणे पार पडला. काकासाहेबांनी लगेच पंचायत भरवली आणि अप्पासाहेबांवर धर्मभ्रष्टाचा आरोप ठेवण्यात आला. तेव्हा अप्पासाहेब उद्गारले, मी कोणता धर्मभ्रष्ट केला तो पंचायतीने सांगावे. तेव्हा त्र्यंबकराव म्हणाला, सर्व धर्माच्या सुना तुम्ही घरात आणल्यात, हा धर्मभ्रष्ट नव्हे काय? उद्या सारे गाव त्याचे अनुकरण करेल, त्याचं काय? काकासाहेब बोलले, असे अजिबात चालणार नाही. त्यावर अप्पासाहेब म्हणाले, मी तर म्हणतो लोकांनी याचे अनुकरण जरूर करावे, कारण धर्म जात हे सर्व माणसांनी निर्माण केलेत, देवाने नाही. बघा बघा सभ्यग्रस्त हो, बघा अगोदर स्वतः बाटले आणि आता तुम्हालाही बाटवण्याचा विचार चालू आहे त्यांचा, काकासाहेब उद्गारले. तशी जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. कोणाच आवडले नाहीत अप्पासाहेबांचे हे विचार. तसं ते आपापसात कुजबुजू लागले. तर काही जणांचे म्हणणे होते की अप्पासाहेबांनी हे चांगलं नाही केलं, उद्या आमची सुद्धा पोरं कोणाचाही हात पकडून पळून जातील, असं कोणीतरी म्हणालं. तर काहींचं म्हणणं होतं की गाववाल्यांचा विरोध होईल म्हणून तुम्ही या दोघांचे लग्न मुंबईला धरलं ना, तसंच या दोघांना मुंबईलाच राहायला सांगा. इथं आमच्या गावात त्या दोघांनी राहायचं नाही आणि आम्ही राहूही देणार नाही. तसे सर्वांनीच त्यांच्या होला हो म्हटलं. तेवढ्यात काकासाहेब उठून उभे राहत म्हणाले, तेवढ्याने काय होणार आहे, ते तर त्यांच्या फायद्याचंच ठरेल. त्यापेक्षा त्यांना पोलीस पाटील या पदावरून बरखास्त करा. तेव्हा त्यांचं म्हणणं सर्व गाववाल्यांना पटलं. सर्वांनीच त्यांचं म्हणणं उचलून धरलं. आप्पासाहेब उठून उभे राहत म्हणाले, हे बघा, मी माझ्या खुशीने काही पोलीस पाटील झालेलो नाही. तुम्ही स्वतः मला निवडून दिलं म्हणून मी ते पद स्वीकारलं होतं. आता जर तुम्हाला वाटत असेल की मी त्या पदासाठी लायक नाही, तर मी ते पद सोडायला तयार आहे. परंतु लोकांनी समाज सुधारण्याचे काम मी तसंच चालू ठेवणार आहे आणि माझी मुलं या गावातच राहणार आणि कायद्यानं आम्हाला तो अधिकार सुद्धा आहे. बघा बघा गाववाल्यांनो, स्वतः झाले धर्मभ्रष्ट आणि आता इतरांनाही करू पाहत आहे. अशा धर्मभ्रष्ट माणसांना गावात का राहून द्यायचं, असा प्रश्न त्र्यंबकरावांनी लावला. तसा त्यांच्या सुरात सूर मिळवत इतरांनी लावला. शेवटी सर्वांच्या मताने आप्पासाहेबांचे घर वाळीत टाकलं गेलं. त्यांच्याकडे असलेली पोलीस पाटीलकी काढून घेण्यात आली. त्यानंतर आप्पासाहेबांच्या घराशी कोणीही संबंध ठेवू नये आणि जो कोणी संबंध ठेवील त्याला सुद्धा त्यांच्यासोबत वाळीत टाकण्यात येईल, असं सर्वांच्या मते शिक्कामोर्तब झाले. त्या दिवसापासून त्यांच्या घरी कोणी येईन असं झालं. डॉक्टर दिगंबर आणि कल्याणचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या पत्नीसह मुंबईला राहायला जातो. पण आप्पासाहेब म्हणाले, नाही, आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जायला हवे. गाववाल्यांना समजून सांगायला हवे की काकासाहेब आणि त्र्यंबकराव सारख्या माणसांच्या भूलथापांना बळी पडू नका. ते स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करून घेत आहेत. म्हणून तुम्ही दोघांनी इथं या गावातच राहून समाजसेवा करायची. अर्थात तुझा दवाखाना इथं गावातच सुरू कर, गाववाल्यांच्या भल्यासाठी.
पण आप्पा, इतकं सगळं झालं तरी तुम्हाला या गावाचीच चिंता का आणि कशासाठी? दिगंबर उद्गारला. कारण हा गाव माझा आहे. आज जरी त्यांना कळत नाहीये की ते काय करतायत, तरी आज ना उद्या त्यांची चूक त्यांना कळून येईलच. आप्पा, गाववाल्यांनी आपल्या घरावर बहिष्कार टाकलाय, त्यामुळे कुणीही येणार नाही आपल्या दवाखान्यात. तेव्हा तुम्ही माझा ऐका. मी मुंबईलाच दवाखाना सुरू करतो, म्हणजे आपल्या घरावरील बहिष्कारही उठेल. शिवाय इथं गावात कमाई काय होणार? त्यापेक्षा मुंबईत जर गेलो आणि प्रॅक्टिस चालू केली तर बक्कळ पैसा मिळेल. तेव्हा आप्पासाहेब एकदम निर्विकार चेहऱ्याने म्हणाले, केवळ पैसा कमावणे हा माझा उद्देश नाहीये. केवळ पैसा कमावणे हाच उद्देश असता तर आपल्या वाडवडिलांनी कमवून ठेवलेली प्रॉपर्टीज खूप आहे, त्यात भोगले असते आपले. परंतु जनसेवा घडली नसती आपल्या हातून. ती घडावी यासाठीच मी तुला डॉक्टर बनवले न तुझ्या भावाला वकील बनवले. उद्देश एकच होता, तो म्हणजे गरीब लोकांची मदत करणं. पण त्याचा काय उपयोग? दिगंबर आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत म्हणला. लोक कुठं मानतात तसं? तेव्हा आप्पासाहेब त्याला समजावण्याच्या स्वरात बोलले, ते आज समजत नसले तरी उद्या जरूर समजतील, मला खात्री आहे ना त्याची. पण हे सारं कशासाठी? दिगंबर वैतागून बोलला. मरून जगण्यासाठी. म्हणजे? तेव्हा आप्पासाहेब शांतपूर्ण स्वरात बोलले, मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशी संतांची म्हणच आहे. ती ठाऊक असेलच ना तुला. बाकी वेगळं काही सांगायची गरज आहे का तुला? पण लोक त्या लायकीचे आहेत का? नसेनाथ बापडे, आपण आपले कार्य का सोडावे? त्यानंतर दिगंबरने आपली कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्याचा काहीही उपयोग नव्हता. आप्पासाहेब कुणाचंही ऐकणार नाहीत हे त्याला माहित होतं. शेवटी नाईलाजाने त्याने गावातच दवाखाना सुरू केला. पण परिणाम व्हायचा तोच झाला. त्याच्या दवाखान्यात कुणीही रुग्ण येईना. दिवसभर माशा मारण्याव्यतिरिक्त दुसरे काही काम नव्हते दिगंबरला. दवाखाना ओस पडला. कोणी पेशंट दवाखान्यात येईना. डॉक्टर दिगंबर आणि डॉक्टर शीला म्हणजेच जुली यांचा दवाखाना म्हणजे माशा मारण्याचं मोफत केंद्र आहे असे येणारे जाणारे लोक आणि वाटसरू म्हणू लागले. डॉक्टर दिगंबरला ते अजिबात खपत नव्हते. त्याला सारखं वाटत होतं की इथला दवाखाना बंद करावा आणि सरळ मुंबईला निघून जावं. पण आप्पासाहेबांच्या पुढे त्याचं काही चालेना. ते त्याला समजवण्याच्या स्वरात म्हणत असत की समाजातील वाईट रूढी जर बंद करायच्या असतील तर अशा प्रसंगांना पावलोपावली सामोरी जायला लागेल. पण आप्पा, आपल्या धंद्याचं काय? दिगंबर तक्रारी स्वरात बोलला. कोणी गावातील माणूस दवाखान्यात येत नाही, तो दूरच्या दवाखान्यात जातो, परंतु आपल्या दवाखान्यात पाऊल ठेवत नाही. काय फायदा या दवाखान्याचा? तेव्हा आप्पासाहेब एकदम निर्विकार चेहऱ्याने म्हणाले, यापूर्वी जेवढे पण समाज सुधारक झाले त्या सर्वांना सुरुवातीला कडाडून विरोध झालाच लोकांचा. कालांतराने लोकांना त्यांची चूक कळून आली. तशीच आपल्या गाववाल्यांना सुद्धा त्यांची चूक कळून येईलच की. त्यावर दिगंबर तक्रारी स्वरात बोलला, पण आप्पा, हे लोक त्या लायकीचे आहेत का? उगाच त्यांच्या भल्याचा विचार करता तुम्ही. आप्पासाहेब उद्गारले, जाऊ दे रे, ना समज लोक आहेत. थोड्या दिवसांनी त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल. दिगंबर वैतागून बोलला, तोपर्यंत आपण काय करायचंय? फक्त माशाच मारायचे का? फार दिवस लागणार नाही तुला माशा मारायला. आप्पासाहेब खात्रीपूर्वक स्वरात बोलले, रुग्ण येतील तुझ्याकडे, तू फक्त पाहतच राहा. एकदा पावसाळा सुरू होऊ दे, मग बघ काय चमत्कार होतोय तो. काय आप्पा, जागेपणी स्वप्न पाहताय तुम्ही? अरे, जागेपणी पाहिलेली स्वप्नच खरी होतात. आप्पासाहेब एकदम निश्चयी स्वरात बोलले, कारण त्यात खास उद्देश असतो आणि चालना असते, आणि खास करून माणसाचे त्यात ध्येय पण असते. त्यावर दिगंबर गप्प बसला, कारण त्याला माहित होतं की आप्पासाहेब आपलं काहीही ऐकणार नाही. त्यांना जे योग्य वाटतं तेच ते करणार, कुणीही कितीही विरोध केला तरीही. अर्थात त्यांच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये हे दिगंबरने ओळखलं. म्हणूनच की काय, तो गप्प बसला. शेवटी दिगंबर वैतागून जसा त्यांच्या खोलीतून निघून गेला तसा पद्माकर आत शिरला. मगापासून दरवाजात उभं राहून दोघांचे होणारे संभाषण तो ऐकत होता. त्याचे मन ही बंडखोरीला उठले. तो आप्पासाहेबांजवळ येत बोलला, आप्पा, तुम्ही दिगूला तर गप्प केलं, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे तुझा? सारा गाव आपल्या विरुद्ध झाला. पद्माकर तक्रारी स्वरात बोलला, असा काय गुन्हा केला हो आम्ही? अरे, साऱ्या गावाच्या विरुद्ध निर्णय घेतो आम्ही, मग असे व्हायचेच. आप्पासाहेब उत्तरले, आम्ही आमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं तर त्यात गाववाल्यांचं काय नुकसान झालं? नुकसान आहे तर,
कोणतं? उद्या त्यांची मुलं सुद्धा असंच काहीतरी करतील अशी भीती वाटते त्यांना. आप्पासाहेब उद्गारले. पण माझ्या लग्नाच्या वेळी त्यांनीच तर तसा आग्रह धरला होता ना. मग आता काय झालं? काय वेगळे केले का माझ्या बंधूंनी? अरे तो माझ्यावरचा सूड होता. म्हणजे असं की काकासाहेब त्यांच्या मुलाचं लग्न एका शाळेच्या मास्तरनीशी करायला भाग पाडले ना. मग त्यांना त्याचा वाचपा त्यांना काढायचा होता, पण मी तसं होऊ दिलं नाही. तुम्हा दोघांच्या लग्नाला संमती देऊन त्या दोघांना आणि त्या लोकांना एकदम तोंडघशी पाडले, तर त्याचा सूड त्यांनी अशा प्रकारे घेतला. पण हे तर अजिबच आहे. म्हणजे असं नाही साध्य झालं तर ते कसं साध्य करायचं, याला काय अर्थ आहे? हे राजकारण आहे, तुला नाही कळणार ते. पण हे योग्य आहे का? काकासाहेब आणि त्र्यंबकरावांसारखे राजकारणी लोक अयोग्याचा विचार करत नाहीत कधी. त्यांना फक्त आपला हेतू साध्य करायचा असतो, बस. पण लोक कशी साथ देतात या लोकांना? हे बघ कसं आहे, राजकारणी लोक उगाच लोकांना भडकवीत असतात. त्यासाठी मग ते लोक जाती धर्माचा वापर करून घेतात आणि लोक सुद्धा त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. कारण चांगलं काय आणि वाईट काय यातला फरकच कळत नाही लोकांना. त्यामुळे अशा घटना घडतात. पण तू चिंता करू नकोस, एक ना एक दिवस लोकांना कळेलच की त्यांच्या काय हिताचं आहे ते. आता तुझं समाधान झालं असेल तर इथून जा, मला माझं काम करून दे. बरं. तसा पद्माकर निघून गेला. पावसाळा सुरू झाला, तशा रोगांच्या साथीही सुरू झाल्या. त्यात डेंग्यू मलेरिया रोगाची साथ सुरू झाली. गावातील लोक आजारी पडू लागले. गावात फक्त डॉक्टर दिगंबरच्या दवाखान्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचाही दवाखाना जवळपास नव्हता. तालुक्याला जायचे म्हटले तर प्रवास दूरचा, शिवाय गाडी खर्च लोकांना परवडणारा नव्हता. दूरच्या गावात एक दवाखाना होता, पण तिकडे जाण्यासाठी नदी पार करायला लागत होती. आणि नदीला महापूर आल्याने नावाडी नाव सुद्धा नदीत लोटायला तयार नव्हता. आणि वेळीच उपचार न झाल्यामुळे डेंग्यूचे रुग्ण पटापट दगावू लागले. तसं लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. मग अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर दिगंबर मयेकर शिवाय दुसरा दवाखानाच नव्हता. शेवटी नाक मुठीत धरून डॉक्टर दिगंबरच्या दवाखान्यात जाणं भाग पडलं लोकांना. कारण प्राणापेक्षा नियम फार मोठे आणि महत्वाचे नसतात याचा प्रत्यय आला. दवाखाना रुग्णांनी भरून गेला. आता दवाखान्यातील जागाही कमी पडू लागली. म्हणून आप्पासाहेबांनी आपल्या घराच्या ओसरीमध्ये जागा उपलब्ध करून दिली. लोक उपचार घेऊ लागले होते. काकासाहेब आणि त्र्यंबकराव फक्त लोकांना विरोध करत राहिले, परंतु लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. कारण प्रत्येकाला स्वतःचा जीव अधिक प्यारा असतो. मग त्यापुढे सगळे नियम कुचकामी ठरतात. आप्पासाहेबांचे बोल शेवटी खरे ठरले. लोकांनी काकासाहेबांचा बंदी धुडकावून तो नियम मोडला होता. लोकांना आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला होता. गाववाल्यांची आपापसात चर्चा सुरू झाली. कोणी म्हणे, आप्पासाहेब फार मोठ्या मनाचे आहेत बघा. आपण त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला तरी देखील ऐनवेळी त्यांनीच आपला जीव वाचवला. खरंय तुझं, आपण सारे मूर्खासारखे वागलो त्यांच्याशी. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा बघा. त्यांनी त्याचा राग कोणावरही काढला नाही. उगाच आपण काकासाहेब आणि त्र्यंबकरावांचं ऐकलो, अशी दुसऱ्याने हळहळ व्यक्त केली. आप्पासाहेब खरंच न्यायी आहेत. खरं तर आपणच त्यांच्याशी वाईट वागलो. अजून एक जण बोलला. त्यांचा गुन्हा काय तर म्हणे त्यांच्या सर्व मुलांनी परजातीच्या मुलीशी लग्न केलं. करेनात का बापडे, आपलं काय जात आहे त्यात? आणि आता जात धर्म कोण मानतंय? शहरात या गोष्टी नित्याच्याच झाल्यात. त्यांना कोणी विचारत नाहीत ते. हे फक्त गावातच चालतं. गणू बोलला. खरे गड्यांनो, आपण आप्पासाहेबांची साथ सोडायला नको हवी होती. तुकाराम हळहळला. तेवढ्या तिथे भिवा सुतार आला. बहुधा त्याने त्यांचं संभाषण ऐकलं असावं. म्हणूनच की काय तो त्यांच्याकडे पाहत बोलला, मूर्ख आहात तुम्ही लेकाचे. काय म्हणालास? गणूने रागाने विचारले. तुम्हाला नाही म्हणत मी, भिवा उत्तरला. मग कोणाला म्हणतोस? तुकारामाने विचारले. अरे तो नाही का चंद्रकांत पुजारी. काय झालं त्याचं? गणूने प्रश्न केला. म्हणे की आप्पासाहेबांच्या घरावर बहिष्कार टाकून आपण त्यांच्यावर अन्यायच केला. मग खरं तेच म्हणाला तो. कसं काय? आपण त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला, त्यांना वाळीत टाकलं, पण आज त्यांनीच आपला प्राण वाचवला ना. तुकाराम उद्गारला. त्यात नवल काय केलं त्यांनी? उलट आपणच त्यांच्यावर उपकार केले. नाहीतर त्यांच्या दवाखान्यात जात होतं कोण? कुत्र. आपल्यामुळे तर त्यांचा दवाखाना चालू लागला आणि पैसा पण भक्कम कमवला. आपल्याला काय मिळालं? भिवा सुतार उद्गारला. खराय गड्या,
तू म्हणतोस ते पण बरोबर आहे, सर्वांच्या मुखातून एकदम सूर उमटले. म्हणून म्हणतोय, त्यांचे उपकार कशाचे मानायचे हो, ते तर त्यांचे कर्तव्यच होते. भिवा सुतार बोलला. भिवा म्हणतोय ते सर्व खरंय गड्यांनो, असं प्रत्येकजण स्वतःशीच पुटपुटू लागले होते. लोक किती आपमतलबी असतात याचे ताजे उदाहरण द्यायचे म्हटले तर साऱ्या गावाचंच देता येईल. साथीच्या रोगात रुग्णांची आप्पासाहेबांच्या घरच्यांनी एवढी मेहनत घेतली, पण त्यांचे उपकार मानायचे राहिले दूरच, पण साधी माणुसकी पण त्यांच्यापाशी नाही. गरज सरो नि वैद्य मरो अशी एक म्हण आहे, जणू त्याचाच प्रत्यय आला. गाववाल्यांनी आप्पासाहेबांच्या घरावर घातलेला बहिष्कार पुढे तसाच चालू राहिला. मात्र त्यातून दवाखाना वगळला, कारण जीवन मरणाचा प्रश्न आहे ना. म्हणून पुढे गणेश चतुर्थीचा सण आला. घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी चालू झाली. तांबळ मातीने घराच्या भिंती रंगवल्या जातात, मंडप सजवले जातात आणि आदल्या दिवशीच गणपतीची मूर्ती आणली जाते. दरवर्षीप्रमाणे आप्पासाहेबांनी गणपतीची मूर्ती आणली आणि स्थापना सुद्धा केली. परंतु गणपतीच्या आरतीला गावातलं कोणी आलं नाही. शिवाय आरती झाल्यानंतर रात्री भजनाच्या बाऱ्या पूर्ण करून रात्र जागवत. दररोज 3 ते 4 माणसांच्या घरी भजनाच्या बाऱ्या असतात, कारण 5 दिवसात प्रत्येकाच्या घरी बारी झालीच पाहिजे असा पूर्वीपासून चालत आलेला प्रघात होता. पण यावर्षी मात्र तो प्रघात मोडला गेला. यावर्षी कुणीही आप्पासाहेबांच्या घरी आरतीला किंवा भजनाला आलं नाही. पण आप्पासाहेबांनी कुणालाही भीक न घालता स्वतःच आरतीने भजनाचा कार्यक्रम एकदम धूमधडाक्यात पार पाडला. दलित वस्तीतील काही लोकांना वाटलं की आपण साऱ्यांनी आप्पासाहेबांची मदत करायला हवी, पण काही जणांचा त्याला विरोध होता. कुणी म्हणे, आप्पासाहेबांच्या घरच्या लोकांना आपण जर सहाय्य केलं तर गाववाले आपल्याला वाळीत टाकतील, म्हणून कुणीही आप्पासाहेबांना मदत करायला धजत नसे. परंतु शाळेतील मास्तर रमेश त्यांना उद्देशून म्हणाला, आप्पासाहेबांना मदत न करून आपण फार मोठी चूक करत आहोत. त्यावर कोणीतरी म्हणालं, कसं काय? आप्पासाहेबांनी जात पात भेदभाव या विरुद्ध बंड पुकारला असताना आपण त्यांना सहाय्य न करणे हा आपला कमकुवतपणा आणि भ्याडपणा आहे. पण काय हो मास्तर, आपण काय मदत करू शकतो त्यांची? प्रकाश तांबेने विचारले. मला सांगा, मी नक्की त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही करणारच हो, चंद्रकांत बोलला, कारण ते तुमचे व्याही आहेत ना, म्हणून तुम्ही कराल. पण आमचं काय? आम्ही का मदत करावी त्यांना? एक माणुसकी म्हणून. शिवाय जर कोणी चुकीच्या विरुद्ध लढत असेल तर आपण साऱ्यांनी त्यांना अवश्य मदत करायलाच पाहिजे. पण मी म्हणतो, गरजच काय पडली आपल्याला? सखाराम बोलला. गावाविरुद्ध जाण्याची ती गरज कशी नाही? रमेश मास्तर म्हणाले. उद्या समजा आपल्यावर असा प्रसंग आला म्हणजे? पण आपल्यावर तसा प्रसंग येईलच कसा? चंद्रकांत बोलला. आपली पोरं कोणा ब्राह्मणांची मुलगी पळवून आणणार आहेत की काय? आणि समजा कोणी आणलीच तर? रमेशनं मास्तरनं प्रश्न केला. ते पुढे बघू. कसं? सखाराम बोलला. हेच मुळात चुकतंय आपलं. ते कसं? दुसऱ्याचं दुःख दिसत नाही आपल्या उघड्या डोळ्यांना, कारण आपण फक्त स्वतःपुरते पाहतो, म्हणून ही अवस्था झाली आपली. असं का म्हणताय तुम्ही मास्तर? का म्हणू नको? जर आप्पासाहेब साऱ्या गावाशी एकटे झुंज देत आहेत तर आपण शेलपटासारखे काय नुसतं बघत बसलोय? त्यांना साथ द्यायला पाहिजे. पण कशी देणार? काय करू शकतो आपण त्यांच्यासाठी? प्रकाश तांबेंनी विचारले. त्यानंतर रमेश मास्तरांनी त्यांना समजावून सांगितले की आपण काय करायला पाहिजे. बहुतेकांना त्यांचे म्हणणे पटले, तसं ते तयार झाले. काही जण मात्र अजूनही पण बिन हे करतच होते. रमेश मास्तर म्हणाले, सध्या गणेशोत्सव सुरू आहे. बरं मग? चंद्रकांत उद्गारला. गावातील कुणीही माणूस आप्पासाहेबांकडे आरती करायला येत नाही. अरे कसे येणार? त्यांच्या घरावर बहिष्कार नाही का टाकला गावानं? म्हणूनच आपण त्यांना सहाय्य करू. सहाय्य करू म्हणजे काय? आपण आरती म्हणायच्या की काय? सखारामनं विचारलं. काय हरकत आहे? मास्तर उद्गारले. पण मास्तर, आपल्या धर्मात मूर्तीपूजा केली जात नाही, चंद्रकांत बोलला. असं कोण म्हणतं? कोण म्हणायला पाहिजे? सर्वांनाच माहिती आहे ते. मूर्तीपूजा सर्व धर्मात केली जाते, फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी. कशी काय? चर्चमध्ये कोणाची प्रतिमा असते तर येशूची. हिंदू लोक बसलेल्या किंवा उभ्या मूर्तीची पूजा करतात किंवा फोटोची पूजा करतात. मुस्लिम लोक आडव्या किंवा झोपलेल्या मूर्तीचीच पूजा करतात, भले मूर्ती दिसत नाही. पण त्या कबरमध्ये कोण असतं? पीर म्हणजे साधूच ना.
आणि आपण पुतळ्यांची पूजा करतो, ते पुतळे सुद्धा माणसांचेच असतात ना. मग त्यांना मूर्ती म्हणा नाहीतर पुतळे म्हणा, त्यांना काय फरक पडतो? आणि देवाला प्रत्यक्ष कोणी पाहिलंय का? तर कोणी नाही. अर्थात आपण त्यांच्या कल्पनेने केलेल्या मूर्त्या, मग त्या दगडाच्या असोत किंवा धातूच्या असोत, त्याने काही फरक पडतो का? नाही ना. हिंदू लोक मूर्तीसमोर नंदादीप लावतात, तर आपण मेणबत्ती लावतो. पण दोन्ही दीपकचा अर्थ एकच ना, अंधार दूर करणं. मग मला सांगा, काय फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात? उगाच नको त्या गोष्टीचा बागुलबुवा करण्यात काय अर्थ आहे? असं केल्याने माणसामध्ये दुरावा मात्र निर्माण होतो. आणि नेत्या लोकांचे तर अजिबात ऐकू नये, कारण ते फक्त आपसात भांडण लावण्याचं काम करतात. पण एखाद्यावर संकट कोसळलं तर आजूबाजूचे लोक मदतीला धावतात, मग ते कोणत्याही धर्माचे असोत. पण हे चित्र शहरात दिसून येतं, मग गावात राहणाऱ्या लोकांनीच का मागं राहायचं? मास्तर एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आपण जर त्यांना सहाय्य करू गेलो तर आपल्याला गाव वाळत टाकील, त्याचं काय? प्रकाश तांबे बोलले. टाकलं तर टाकलं, त्यात घाबरायचं काय कारण? अहो मास्तर, तुम्ही आहात परमुलखाचे, तुम्हाला फरक पडणार नाही कदाचित, कारण तुम्ही सकाळी उठून जाल आपल्या घरी कायमचे. पण आमचं काय? चंद्रकांत बोलला. चंदू बरोबर बोलतोय मास्तर, सखाराम बोलला. समजा उद्या जर आम्ही आप्पासाहेबांना मदत केली म्हणून आम्हालाच वाळीत टाकलं तर हो काय करायचं? सर्वांनी एकजूट होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा. सखाराम मनातल्या मनात बोलला, हा मास्तर आप्पासाहेबांची फारच प्रशंसा करतोय, याला जर आता कोंडीतच पकडतो. असं मनात बोलून मग उघडपणे म्हणाला, पण मी म्हणतो आप्पासाहेब समाज सुधारण्याचा ढोंगीपणा कशावरून करत नसतील? असं का वाटतं तुम्हाला? मास्तरांनी विचारलं. आता हे बघा, त्यांच्या मुलाचं म्हणजे पद्माकरचं प्रेम जर वैशाली बरोबर नसते तर त्यांनी स्वतःहून आपल्या मुलांसाठी तिला मागणी घातली असती का? सखाराम बोलला. क्षणभर त्या लोकात शांतता पसरली आणि लोक आपापसात कुजबुजू लागले. कोणी म्हणाले देखील, खरंय आप्पासाहेब ढोंगीपणा करत नसतील कशावरून? तसं लगेच कोणीतरी म्हणाला, आजकाल मोठेपणासाठी कोणी काहीही करतं आणि खरं काय म्हणावं तेच कळत नाही. तेव्हा सखाराम अचूक निशाणा साधल्याचा त्याला आनंद झाला. आणखीन लोकांची जिज्ञासा वाढवण्यासाठी सखाराम बोलला, आप्पासाहेबांना खरंच जर समाज सुधारायचा असेल तर त्यांनी आमच्या समाजातील मुलाशी आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं, तरच मान्य करू. हो मास्तर, सखाराम बोलतोय ते अगदी बरोबर आहे, सावळ्या उद्गारला. तसे मास्तर आपल्या मनात म्हणाले, अरे बाप रे, हे प्रकरण तर बहुतेक आपल्यावरच शेकणार. असा मनात विचार करून उघडपणे बोलले, अहो नाना, आपल्या वाडीत कोणी शिकले का तेवढं? आणि त्यांची मुलगी किती शिकलीये? आमच्या वाडीत नसेल कुणी, पण तुम्ही आहात ना. सखाराम बोलला, हा मास्तर, तुम्हीच घाला आप्पासाहेबांच्या मुलीला मागणी, पाहू देतात का? चंद्रकांत बोलला, ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी, पण तुम्ही आरतीला याल ना सारे? रमेश एकदम हर्षभराने बोलला, हो नक्कीच. सर्वांनी एकदम दुजोरा दिला. लोकांनी सुचवलेला उपाय रमेशला एकदम पसंत पडला खरा, पण आप्पासाहेबांच्या घरी जाऊन शोभाचा रितसर हात मागण्याची हिंमत मात्र झाली नाही. खूप विचार केल्यानंतर त्यांना एक उपाय सुचला. तो उपाय म्हणजे लोकांना खोटच सांगायचं की आप्पासाहेब आपल्या मुलीचं लग्न माझ्याशी करून द्यायला तयार आहेत म्हणून. कोण जाणार आहे त्यांना विचारायला खरंय का खोट आहे ते? आणि पुढे मागे जरी लोकांना समजलं तरी काय फरक पडणार आहे? प्रेम तर आपण करतोच आहोत तिच्याशी. पण सध्या गणेशोत्सव पार पडणं जरुरीचं आहे. तेवढीच आप्पासाहेबांची पण आपल्याला सहानुभूती मिळेल आणि तसा ते विरोध पण करणार नाहीत. पण आपल्यालाच हिंमत होत नाही. एक तर आपण या गावचे रहिवासी नाही, अर्थात घाटावरचे, म्हणून कदाचित नकार देऊ शकतात. कारण आपल्या समाजातील लोक सुद्धा प्रांतीय भेद करतातच, एकाच जातीचे असूनही. मग त्यांनी केलं तर नवल ते काय? पण कधी ना कधी बोलावंच लागणार म्हणा. पण त्यासाठी ही वेळ योग्य नाही असा विचार करून त्यांनी लोकांना खोटच सांगितलं की आप्पासाहेबांनी आमच्या लग्नाला संमती दिली म्हणून. लोकांचा मास्तर भारी विश्वास. त्यांनाही खरं वाटलं आणि मग आप्पासाहेबांच्या घरी आरतीला ते लोक जाऊ लागले. नंतर गणेश विसर्जनही मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं. सर्व गावकऱ्यांनी आपल्या तोंडात बोटं घातली, कारण गावकरी सुद्धा मनापासून आप्पासाहेबांच्या विरोधात नव्हतेच. फक्त काकासाहेबांकडे मजुराचे काम करत असल्याने ते काकासाहेबांच्या विरोधात जाऊ इच्छित नव्हते. फक्त हे एकच कारण होतं. मात्र मागासवर्गीय लोकांनी हिंमत दाखवली, त्यामुळे काकासाहेब आणि त्र्यंबकराव भयंकर चिडले. सध्या ते दोघे एकमेकांचे मित्रच बनले होते.
वैराचा वैरी हा आपला मित्र ही नीती त्यांनी वापरली होती. त्या दोघांनी लगेच पंचायत भरवली आणि गावचा नियम तोडणाऱ्या मागासवर्गीय लोकांना सुद्धा वाळीत टाकलं. परंतु त्याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. उलट काकासाहेब आणि त्र्यंबकराव यांच्या विरोधात असलेली मंडळी अप्पासाहेबांच्या गटात सामील होऊ लागली. ते पाहून काकासाहेबांनी त्र्यंबकरावांना चिंता वाटू लागली की आता काय आपली गावावरची घट्ट पकड सैल पडू लागली की काय. मग काकासाहेबांनी एक नवीन कारस्थान रचले. एके दिवशी रस्त्यातच त्यांची भेट प्रकाश तांबेशी झाली. प्रकाश तांबे त्यांना साईड देऊन जसा त्यांच्या बाजूने जाऊ लागला तच काकासाहेबांनी त्यांना हाक मारली. तसं ते मनात म्हणाले, हा आणखीन कुठे कडमडला मध्येच, असं म्हणून प्रकाश तांबे तिथेच थांबले. त्यांना थांबलेलं पाहताच त्यांनी विचारलं, काय तांबे, इतक्या लवकर ओळख विसरलास वाटतं. प्रकाश तांबेंना तर त्यांच्याशी बोलायची अजिबात इच्छा नव्हती, परंतु त्यांना डावलून पण पुढे जाता येत नव्हतं. म्हणून मनात त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नसून सुद्धा नाईलाजाने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणे भाग पडलेच. ते उद्गारले, कोण म्हणतंय असं. कोण म्हणजे मी म्हणतोय असं. का बरं. आजकाल बोलायला पण महाग झालास तू. आता बोलण्यासारखं काय राहिलं आपल्यात, असं मला मुळीच वाटत नाही. प्रकाश तांबेने एकदम निर्भयपणे उत्तर दिलं, असं कसं. रस्त्यात कोणी ओळखीचा माणूस दिसला तर माणुसकीच्या दृष्टीने आपण बोलत नसतो का त्याच्याशी. काकासाहेबांनी एकदम अचूक प्रश्न विचारला, पण प्रकाश तांबेने सुद्धा त्या प्रश्नाला जुळेल असंच उत्तर दिलं. ते म्हणाले, हो खरंय, पण मी पाहिलंच नाही ना तुम्हाला. पण हे उत्तर काकासाहेबांना पटलं नाही. म्हणून ते म्हणाले, खरंच पाहिलं नाहीस का न पाहण्याचा नुसता बहाणा करतोयस. बहाणा कशासाठी करेन मी. नाही, मला आपलं वाटलं तसं, काकासाहेब उत्तरले. प्रकाश तांबे विषयांतर करत बोलले, बाकी सर्व ठीक चाललंय ना तुमचं. हो, तुमच्या कृपेने ठीकच चाललंय म्हणायचं. काकासाहेब तसं मुद्दामच म्हणाले, कारण त्यांना पाहायचं होतं की प्रकाश तांबे काय बोलतात ते. प्रकाश तांबे सुद्धा फार शहाणे होते. त्यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. ते म्हणाले, आमच्या का देवाच्या. सध्या तुमच्यावरच देव मेहरबान आहे म्हणायचा. तो कसा. आता हेच पहा ना, तुमच्या मुलीचे लग्न आप्पासाहेबांच्या मुलाशी झालं आणि वरून वधूदक्षिणा म्हणून पैसे मिळाले. आहे की नाही डबल मज्जा. काकासाहेब मुद्दामच हेतुपूर्वक म्हणाले. काकासाहेब, आपला काहीतरी गैरसमज होतोय. प्रकाश तांबे स्पष्टीकरण देत बोलले, ते पैसे आम्ही वधूदक्षिणा म्हणून घेतलेले नाहीत. मग काय बक्षीस म्हणून दिले का पैसे. त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय असं सडोतोड उत्तर देण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता. परंतु त्यांनी स्वतःच्या रागाला मोठ्या मुश्किलीनं आवरलं आणि ते म्हणाले, फक्त हेच विचारायचं होतं का तुम्हाला. नाही, मला अजून काहीतरी विचारायचं आहे. काकासाहेब त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या छटांचे अवलोकन करत म्हणाले, परंतु तुला राग येणार नसेल तर विचारतो. म्हणजे या हरामखोराला अजून काहीतरी विचारायचंय म्हणे. फार मोठ्या मुश्किलीने मी स्वतःवर कंट्रोल करू शकलोय. पुन्हा जर राग येण्यासारखं विचारशील तर मात्र मी सांगू शकत नाही पुढे काय होईल ते. असं मनात बोलून स्वतःवर नियंत्रण ठेवून तो पुढे म्हणाला, राग येण्यासारखं काही असेल तर विचारूच नका ना. कारण कसं आहे, सहन न होऊन मी काही तुम्हाला वेडवाकडं बोललो तर तुम्हाला पण आवडणार नाही. त्यापेक्षा न बोललेलंच बरं. कसं वाटतं तुम्हाला. तसं काकासाहेब मनात बोलले की म्हणजे एवढी मजल गेली म्हणायची तुझी. हरकत नाही, योग्य वेळ येताच पूर्ण वचपा काढेन मी. पण सध्या तुझ्याकडून गुप्त माहिती काढायची म्हणून गय करतो तुझी. आजपर्यंत माझ्याच घरी गुलामी केलीस आणि आता डोळे वाटारून दाखवतोस होय मला. पुढे ते उघडपणाने म्हणाले, बरं एक सांग मला की तुमच्या वाडीतल्या लोकांनी कुणाच्या सांगण्यावरून गाववाल्यांचा बंदी हुकूम मोडला. कोण्या एकाच्या सांगण्यावरून नाही, साऱ्या वस्तीचा निर्णय होता तो. हो, पण कुणी एकाने सुचवला असेल ना अगोदर. तेवढं बाकी माझ्या ध्यानात नाही बघा. पण काय फरक पडतो कुणी सुचवलं म्हणून. शेवटी काय सर्वांच्या मतावरूनच निर्णय घेतला जातो ना. प्रकाश तांबेनं मास्तरांचं नाव सांगायचं टाळलं. तसं काकासाहेब मनात बोलले, असं काय ध्यानात नाही. मला पूर्ण खात्री आहे हे त्या मास्तराचंच काम असणार. आप्पासाहेबांचा भावी जावई होण्याचं स्वप्न पाहतोय ना, म्हणून आप्पासाहेबांना सपोर्ट करायला निघालाय. पण हरकत नाही, आता मी कसं तुझं स्वप्न उद्ध्वस्त करतो ते तू बघच आता. असं मनात विचार करून पुढे उघडपणे उद्गारला, तांबे, आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. मी फार वाळ नाही घेत नाही तुझं. तसं प्रकाश तांबे मनात बोलला की आता आणि याला काय विचारायचंय हरामखोराला.
तसं काकासाहेब धूर्तपणे स्वरात म्हणाले, आम्ही असं ऐकलंय आप्पासाहेब आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न तुमच्या वस्तीमधल्या मास्तरशी करतायत. खरंय का ते? नाही म्हणजे एकाच शाळेत नोकरी करतायत ना दोघं, म्हणून मला आपलं वाटलं तसं. मला त्याबद्दल खात्रीपूर्वक काही माहिती नाही. प्रकाश तांबे मुद्दामच सांगायचं टाळतात. तसं काकासाहेब म्हणाले, तुम्ही किती लपवलं तरी अशा गोष्टी लपून राहत नाहीत. पण जाऊन दे, मला काय करायचंय म्हणा. पण मला आपलं वाटतं की त्या मास्तराशी लग्न लावण्यापेक्षा तुमच्या मुलाला मुलगी दिली असती तर, म्हणजे मास्तर किती झाला तरी परमुलखातीलच, नाही का? सोयरीक परमुलखात करायची म्हणजे